प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मत्तई 13:47-50. आणखी स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे. स्वर्गाचं राज्य एखादा मासेमार समुद्रावरती जातो आणि जाळं टाकतो आणि त्याच्यात सर्व प्रकारचे जीव सापडतात. सर्व प्रकारचे म्हणजे मासे सापडतील, खेकडे सापडतील, झिंगा सापडेल, काही काय 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 काही पण सापडू शकतं त्याच्यामध्ये. कारण की ते जाळं जे आहे ते एका वेळेस टाकलेलं आहे आणि त्या जाळ्यामध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या विभिन्न असतील. मग पुढे असं सांगितलेलं 48 वचनामध्ये, ते भरल्यावर माणसांनी ते किनाऱ्याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल. देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील. येशू ज्यावेळेस मेघावरती आरूढ होऊन येईल, त्याची पाऊलं भूमीला लागणार नाहीत. त्या समयी असं घडून येईल की देवदूत खाली उतरतील आणि मग ते देवदूत चांगले लोक आणि वाईट लोक यांना वेगळं करतील. जात्यावर दोघी दळत असतील, त्यातली एक ठेवली जाईल, एक उचलली जाईल. एक बाजेवरती दोन लोक झोपले असतील, एक ठेवला जाईल, एक उचलला जाईल. एक शेतामध्ये दोन लोक काम करत असतील, एक ठेवला जाईल, एक उचलला जाईल. प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश देवाच्या राज्यात होणार नाही. जे लोक पित्याची इच्छा पूर्ण करतात, बायबलच्या वचनाप्रमाणे जीवन जगतात, देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर त्यांना आशीर्वादित करणार आणि ह्या युगाच्या समाप्तीच्या दरम्यान ते लोक प्रभू बरोबर उचलले जाणार आहेत. हालेलुया. तुम्ही गहू पेरून बाजूला व्हाल, दुष्ट येईल आणि निधन पेरून जाईल. जे उपयोगाचं नाही, जे सगळं सत्व खेचून घेतंय, असे सुद्धा पेरले जातील. चुकीचं शिक्षण सुद्धा वाढत जाईल. पण त्या दिवशी जेव्हा येशू ख्रिस्त मेघारूढ होऊन येईल, त्यावेळेस आपल्याला कळणार की देवाचे कोणते आणि सैतानाचे कोणते आहेत, देवाचे अभिषिक्त कोण आहेत, पवित्र केलेले लोक कोण आहेत, येशूच्या रक्ताने धुतलेले लोक कोण आहेत. त्यांना वेगळं केलं जाईल आणि ते ख्रिस्ता बरोबर उचलले जातील. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या दिवसामध्ये आम्ही सतर्क असलं पाहिजे. या दिवसात आम्ही तयार असलं पाहिजे. प्रभूची इच्छा आहे की आम्ही योग्य गोष्टी निवडाव्यात. बऱ्याच वेळा जीवनात चुकीचे निर्णय होतात. लेकरं खूप कन्फ्यूज मध्ये असतात. आर्टला जाऊ, कॉमर्सला जाऊ, सायन्सला जाऊ की घरीच बसू. आणि काही लेकरांचं होतं पण असं, सायन्सला जातील, 1 वर्ष अभ्यास करतील, नको कॉमर्सला जातो. मग तिथून BCom करून पूर्ण झालं की परत मनाला वाटतं LLB करतो. किंवा कुठेही ते जीवनाला टार्गेट नाही, योग्य रस्ता माहीत नाही, निर्णय चुकतात. आणि लोक चुकलेल्या निर्णयाला आयुष्यभर, त्या निर्णयामुळे त्यांना आयुष्यभर त्रास करून घ्यावा लागतो. आयुष्यभर त्यांच्या जीवनामध्ये संकट येत राहतं. आणि ही गोष्ट विवाहाबद्दल पण आहे. कितीतरी लोक लग्न करायच्या आधी प्रार्थनाच करत नाहीत. आधी लग्न करून घेतात, मग आयुष्यभर प्रार्थना करतात, आहे ना, हे देवा ह्याला सुधरव, हे देवा हिला सुधरव. आणि मग फसल्यानंतर त्यांना देवाची आठवण येते की परमेश्वर मी असं केलं, परमेश्वर मी तसं केलं, मला माफ कर, चूक झाली. आणि कधी कधी तरुण लेकरं असं पण विचार करतात की मी येशूला मानणार आहे आणि मी अशा व्यक्तीबरोबर लग्न केलं तर एक आत्मा देवाकडे मी घेऊन येईल. म्हणजे बघा किती मोठे इव्हँजलिस्ट आहेत, काय सुवार्ता प्रसार चाललाय. पास्टर मी एक आत्मा देवाकडे आणला, मला माहित नाही एक आत्मा आणलास का तू गटारीत जाणार आहेस. हालेलुया. तू इथून निघून जाणार आहेस का आम्हाला माहित नाही. आत्मे जिंकण्यासाठी येशूने असे लग्न करायला नाही लावलेत. किती लोक आमेन म्हणणार आहेत. अरे परमेश्वराने आम्हाला योग्य मार्ग दिलेला आहे आणि त्या योग्य मार्गात आम्ही चालत राहावं. देवाची इच्छा आहे. जे लोक प्रभूला मानत नाहीत त्यांच्याबरोबर जोड होऊन देवाशी विजोड होऊ नका, असं देवाचं वचन आहे. तर आम्हाला आमच्या जीवनात योग्य निवड कळाली पाहिजे. काही लोकांनी चेहरे असे केलेत, पास्टर आमचा तर निर्णय ऑलरेडी चुकला, आता काय करू. आता काय करू नका, आता फक्त प्रार्थना करा. हालेलुया. शाऊलाचा पौल करणारा आमचा परमेश्वर आहे, लोकांना बदलणारा आमचा देव आहे. फक्त आता लेकरा बाळांची लग्न करताना, पुढच्या गोष्टी होताना प्रार्थनापूर्वक निर्णय घ्या.
योग्य निर्णय घ्या जे देवापासून असतील. आजचं वचन जर तुम्हाला कळालं ना, तुमचे सगळे निर्णय आज नंतर एकदम परफेक्ट असतील. आणि परफेक्ट निर्णय काय असतात? कोविडचा काळ आला, कोण कोण काय काय बकवास करत होतं. काही तर देवाचे लोक हे पण म्हणायला लागले, जगाचा शेवट आहे आता, आता सगळे मरणार. पण त्यांनी बायबलच वाचलं नाही. जोपर्यंत बायबलच्या भविष्यवाण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत जगाचा शेवट होणे नाही प्रियांनो. कोविड तर एक झलक होती. कोविड काय होती? झलक होती. खरा पिक्चर अजून बाकी आहे. आता असल्या गोष्टी घडतील ज्यावेळेस देवदूत देवाच्या क्रोधाची एक वाटी सूर्यावर ओतेल ना, सूर्याची उष्णता अशी वाढेल, जगातल्या प्रत्येक माणसाला स्किनचा कॅन्सर होईल. त्यांचा आक्रोश गगनाला जाऊन पोहोचेल. सगळे लोक किंचाळत असतील, अख्खं जग व्याकुळ होईल. लोक म्हणतील आम्हाला मारून टाका, पण त्यांना मरण येणार नाही. अरे टेकड्यांनो आमच्यावर पडा, धनवान लोक म्हणतील, पण त्यांना मृत्यू येणार नाही. पाण्याच्या ऐवजी त्यांना रक्त प्यावं लागेल. 40-40 किलोची गार आकाशातून पडेल. गारांचा पाऊस होतो ना, एक एक गार 40 किलोची असेल, अशा गारांचा पाऊस होईल. काय काय तुटेल, काय काय फुटेल. बरं, असं ह्या खूप गोष्टी घडणार आहेत. बेट जागेवरची निघून जातील. पण देवाला तुम्ही धन्यवाद द्या, हे सगळं घडण्याआधी येशू ख्रिस्त येईल, मंडळीला घेऊन जाईल, आम्ही उचलले जाणार आहोत. आम्ही सगळ्यात धन्य आणि आशीर्वादित पिढी आहोत. एलिया आणि हनोक जसे सदेही स्वर्गाला गेले, आता आपला नंबर आलेला आहे. आम्ही उचलले जाणार आहेत. आम्ही येशूचा रस्ता स्वीकारलाय, याचा अर्थ आम्ही योग्य निवड केलेली आहे. हालेलुया. कुछ गडबड हो गया तो भी चलेगा, लेकिन म्हणजे कुछ गडबड म्हणजे काय? खिशात पैसे नसले तरी चालतील. कोणी आमेन म्हणाल का? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लोकांनी मोठमोठ्या गाड्या फिरवल्या, मला भेटो नाही तर नाही भेटो, मला येशू भेटला आहे. माझं जीवन आशीर्वादित आहे. मला जगातल्या गोष्टींची गरज नाही. जे मला लागेल, मी झोपेत असताना देखील माझा देव मला देणार आहे. माझ्या गरजा तो पूर्ण करणार आहे. मी आशीर्वादांच्या मागे जाणार नाही, मी येशूच्या मागे जाणार. तो माझ्या मागे सगळे आशीर्वाद घेऊन येईल. माझं जीवन त्याच्या आशीर्वादाने भरून जाईल. हालेलुया. हमें सिर्फ यीशु चाहिए. एक सही चुनाव करना बहुत जरूरी है. काय निवडता, काय करता. प्रभू बारीक सारी गोष्टी पाहतो. रस्त्यावरून एखादा आजोबा चालला, बिचारा नोटा मोजता मोजता एक 500ची नोट खाली पडली. काही लोक जाऊन डायरेक्ट त्या नोटेवरच उभे राहतात. बाबाला जाऊ दे, प्रभू पाहतोय, प्रभू पाहतोय. 500 रुपयाच्या चक्कर मध्ये स्वर्ग निघून जाईल हातचा. ऐकताय का? कोणाच्या धनसंपत्तीची गरज नकोय आपल्याला. ते सदोम गमोराचे राजे अब्रामाकडे आले, म्हटले माणसं आम्हाला दे. तू युद्ध जिंकून आला ना 5 राजांना मारून, आमची जेवढी संपत्ती लुटून नेली होती सगळीची सगळी तुला घे. अब्राम म्हणतो, मला तुमचा सुतळेचा एक तोडा पण नको आहे. नाही तर तुम्ही म्हणाल आम्ही अब्रामाला संपन्न केला आहे. मला संपन्न करणारे सदोम आणि गमोरा पापात वसलेले राष्ट्र नाहीत. मला संपन्न करणारा माझा स्वर्गीचा देव आहे. मला तुमच्याकडून काही नको, मला पुरून उरणारे आशीर्वाद माझा परमेश्वर देतो. हालेलुया. परमेश्वर प्रत्येक बारीक सारीक गोष्ट पाहत असतो. आम्ही काय निवडलंय, आम्ही काय करत आहोत, आम्ही कुठल्या रीतीनं जीवन जगतोय, हे आम्हाला कळालं पाहिजे. मासेमाराला कळालंय काय निवडायचं आणि काय फेकून द्यायचं. एखादा विषारी काही गोष्ट आली तर ती काही बाजारात घेऊन नाही जाऊ शकत, ते फेकून द्यावं लागतं. हे देवाचं राज्य आहे. जाळं परमेश्वराने ऑलरेडी टाकलेलं आहे. सगळ्या प्रकारचे लोक येतील. मेंढर पण येतील, लांडगे पण येतील. हालेलुया, प्रेज लॉर्ड. मेंढर पण येतील, लांडगे पण येतील. पण प्रभू येईल तेव्हा मेंढरांना वेगळं आणि लांडग्यांना वेगळं करणार. हालेलुया. प्रभू वेगळं करणार. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो की आमची निवड पक्की पाहिजे. काही लोकांना विचारलं तुमचे पास्टर कोण आहेत, ते म्हणतात
हे आमचे पास्टर आहेत, ते आमचे पास्टर आहेत, विकास पास्टर आमचे पास्टर आहेत, हे पास्टर आहे. नाही, तुमच्याकडं एकच नाव पाहिजे, आत्मिक बाप एकच असला पाहिजे. जिथं 10 लोक पण असतील, 200 असतील, संख्येवर जायचं नाही. कळप किती मोठा आहे याला बिलकुल महत्व नाही. कळपातला प्रत्येक स्वर्गात जाणार आहे का हे महत्वाचं आहे. लाख लोक जमा केले 10 पण स्वर्गात जात नाही, त्या लाख लोकांच्या गर्दीचं करायचं काय? लोणचं? काहीच गरज नाही आपल्याला. हालेलुया. प्रभूला वाढवायचं तसं प्रभू वाढवेल, पण जे आत्मे देवाने दिलेले आहेत ते उद्धारले गेलेत का, ते प्रभू बरोबर उचलले जाणार आहेत का? देवाच्या प्रिय लोकांना आम्हाला खात्री पाहिजे की मी बरोबर ट्रॅकवरती चाललोय आणि प्रभूने मला चांगलं नाही उत्तम चर्च दिलेला आहे. हालेलुया. एक परिवार होता, गावाचं नाव होतं बेथानी, आणि त्या गावामध्ये लाजार नावाचा एक व्यक्ती होता. त्याला 2 बहिणी होत्या. एकीचं नाव मार्था, दुसरीचं नाव मरिया. दोघी बहिणी, एक भाऊ. आता ह्या 3 भावंडांचं घर बेथानीमध्ये आहे. एक दिवस काय झालं, लूक 10:38 ते 42 वचनामध्ये एक घटना नमूद करण्यात आलेली आहे. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला. काय नाव सांगितलं गावाचं? बेथानी. तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. काय केले? स्वागत केले. प्रभूला घरी बोलवणं चांगली गोष्ट आहे का नाहीये? हालेलुया. प्रभू घरी आला म्हणजे एकदम मोठा आशीर्वाद प्रियांनो. प्रभू घरी आला म्हणजे मार्थेने एकदम बेस्ट काम केलं. प्रभू तू माझ्या घरी चल. आधी मार्थेने येशूला आपल्या घरी आणलंय आणि येशू घरी आल्यामुळे त्या घराचे आशीर्वाद कुणी थांबवू शकलं नाही प्रियांनो. हालेलुया. आमचा येशू फक्त चर्चमध्ये नसावा, आम्ही वाटेने चाललो तरी आमच्यातून येशू झळकला पाहिजे. आम्ही घरात जरी असलो तरी आमचा येशू आमच्या जीवनातून दिसला पाहिजे. आमचं जीवन प्रभूच्या सामर्थ्याने भरलेलं पाहिजे. तिने येशूला आपल्या घरी बोलवलं. खूप लोक गावात येत असतील, बेथानीमध्ये मोठं गाव होतं, पण आज या स्त्रीने निवडलंय, प्रभू येशू ख्रिस्ता तू माझ्या घरी चल. वाव, हालेलुया. आज कदाचित तुम्ही एकटे आले असाल, जाताना येशू बरोबर घेऊन जा. हालेलुया. आपल्या घरी येशू घेऊन जा. तुम्हाला जाणीव वाटेल, रस्त्याने चालले तरी येशू तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला कधी भीतीच वाटणार नाही, भीती वाटणारच नाही. कोणी किती बटाट्यासारखे डोळे करून तुमच्याकडे बघितलं तरी भीती वाटणार नाही. कोणी तुमच्या विरुद्ध उठलं तरी तुम्हाला भीती वाटणार नाही. तुम्हाला गॅरंटी राहील, माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. मार्थेने एकच काम केलं, प्रभू माझ्या घरी चल. आता तिने आगत स्वागत केलं आणि प्रभूला आपल्या घरी आनंदाने तिने स्वीकारलं. आता प्रभू आला, घरात बसलाय, आणि जसा प्रभू आला हिला वाटलं माझ्या प्रभूला मी उपाशी नाही पाठवणार, त्याला काहीतरी खायला दिलं पाहिजे. हालेलुया. 39 वचनात सांगितलंय, तिला मरिया नावाची एक बहीण होती, तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. आता 2 बहिणी, 2 सेवेचे 2 प्रकार, 2 प्रकारची लोक जगामध्ये कशी आहेत ते आपल्याला पाहायला मिळतं. प्रभू घरी आलाय, एक व्यस्त आहे प्रभूसाठी अन्न तयार करण्यासाठी, प्रभूसाठी भाकर तयार करत आहे, आणि दुसरी व्यस्त आहे प्रभूचं ऐकण्यासाठी. एक प्रभूच्या चरणाशी बसलेली आहे आणि दुसरी किचन मध्ये जेवणाची तयारी करत आहे. एक व्यस्त आहे, प्रभूसाठी जेवण बनवते. ती काय वाईट काम करत नव्हती, पाप करत नव्हती, ती पण प्रभूसाठीच जेवण तयार करत होती. ती तिकडं आहे आणि मरिया इथं हॉलमध्ये बसली, जिथं प्रभू येशू ख्रिस्त बसलाय त्या प्रभूच्या चरणाशी बसली, ऐकते लक्ष देऊन. तो जो काळ होता 2000 वर्षापूर्वी, एखादा व्यक्ती रस्त्याने चाललं ना, सख्या बहिणीशी पण ते बोलत नव्हते रस्त्यावरती, असा तो काळ होता. यहुदी लोक प्रार्थना करताना म्हणायचे, देवा धन्यवाद, मला तुझी ओळख आहे. दुसरा प्रार्थनेतला मुद्दा हा होता, देवा तुला धन्यवाद. पुरुष प्रार्थना करायचे, देवा तुला धन्यवाद, बरं झालं तू मला स्त्री केलं नाहीस. कारण स्त्रियांवरती एवढ्या प्रकारचा दबाव त्या काळामध्ये बनवून ठेवलेला होता. स्त्रियांना मुभा नव्हती मंदिरामध्ये जाण्याची.
पहिल्या ज्या सुरुवातीच्या 5 पायऱ्या आहेत त्याच्यामध्ये परराष्ट्रीय आणि फक्त स्त्रिया पहिल्या 5 पायऱ्यांपर्यंत जाऊ शकत होते. तिथून पुढे पुरुष, याजक, महायाजक, पुरुषांची सत्ता पूर्ण त्या मंदिरामध्ये होती. स्त्रियांना पहिल्या 5 पायऱ्यांपर्यंतच त्यांनी येऊ दिलं. आत जाण्याची त्यांना मुभा नव्हती. असा तो काल होता. आणि त्या कालखंडामध्ये येशू घरी आल्यानंतर एक पुरुष घरी आलाय, स्त्रियांनी त्या हॉलमध्ये थांबायचं नाही असे नियम होते. तिने त्या नियमानुसार किचनमध्ये राहायला पाहिजे. येशू असा देव आहे, तो सगळे भेद मिटवून टाकतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. असं तुमच्याकडे बघून मला वाटत नाही तुम्ही कोणतरी परकेत. माझ्या नातेवाईकांकडे बघून मला जे प्रेम वाटतं तुमच्याकडे बघून त्याच्यापेक्षा जास्त का वाटतं? कारण आम्ही रक्ताचे नाही, आम्ही येशूच्या रक्ताचे नातेवाईक आहेत. प्रभूच्या रक्ताने आपल्याला एकत्र केलेलं आहे. ही ओळख कालची परवाची नाही, ही 2000 वर्षापूर्वीची आपली ओळख आहे. हालेलुया, ख्रिस्ताने आपल्याला जोडलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, एक बहीण किचनमध्ये खूप काम करते. एक बहीण येशूचं फक्त ऐकत बसली आणि आतल्या बहिणीची शांती भंग झाली. उधळा पुत्र जेव्हा गेला ना आणि परत आला, त्याच्या मोठ्या भावाची पण शांती भंग झाली होती. जेव्हा येशू एखाद्याचा लाड करतो, लोकांची शांती भंग होते. प्रियांनो, हालेलुया. जेव्हा येशू तुमच्या जीवनात काही अद्भुत काम करतो, काही लोकांची शांती भंग होते. काही लोकांच्या जीवनात त्यांना त्रास व्हायला सुरुवात होते. अरे माझ्यापेक्षा कमी शिकलेला आहे, ह्याच्याकडे गाडी कशी आली? माझ्यापेक्षा कमी शिकलेला आहे, ह्याच्याकडे एवढं मोठं घर कसं झालं? अरे माझ्यापेक्षा, माझ्यासमोर तो काहीच नव्हता, एवढा पुढं कसा गेला? अरे त्याचा देव महान आहे, तो त्याला पुढं घेऊन जाणारच आहे. हालेलुया. काय लोकांना लगेच त्रास होतो, ऍसिडिटीचा त्रास होतो, लगेच इमिडिएटली जळजळ व्हायला सुरुवात होते. नाही 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 नाही. मरिया प्रभूच्या चरणाशी बसलेली आहे. मार्था स्वयंपाक करत आहे. 2 बहिणींमध्ये फरक आहे. मरियेला एक रहस्य कळालंय आणि ते रहस्य हे आहे, मार्थे तू जी भाकर बनवतेस ना किचन मध्ये, ती खाल्ल्यावर परत भूक लागेल, पण आज माझ्या घरात जीवनाची भाकर, स्वर्गातून उतरलेली भाकर, जी एकदा खाल्ल्यावर परत कधी भूक लागणार नाही, जी जीवनाची भाकर मनाला, अंतकरणाला पूर्ण रीतीने समाधान देणारी आहे, ती माझी स्वर्गाची भाकर माझ्या घरात उतरली आहे. आणि ती भाकर घेण्याऐवजी तुझ्या भाकरीकडे मी कशाला येऊ? आज मला प्रभू भेटलाय, मला काहीच नको. हालेलुया. आता मी त्याच्या चरणाशीच बसून राहणार. हालेलुया. येशूचं प्रेम ज्याला मिळालंय ना, ते लोक कधीच कुरकुर करत नाही. माझी सून नीट नाही वागत, माझी मुलगीच नाही माझ्याशी नीट बोलली, मुलांनी माझ्याकडे बघून तिकडच तोंड केलं, त्याला वाईटच वाटत नाही त्या व्यक्तीला. माझा येशू आहे ना, कोणी प्रेम देवो न देवो, प्रभूने मला समाधान दिलंय ना, माझं मन मी माझ्या प्रभू समोर मोकळं करू शकतो, माझं दुःख मी त्याला सांगू शकतो. जगाने सोडलं तरी चालेल, माझा देव, माझा प्रभू, माझा येशू मला कधीही सोडणार नाही. त्याच्या उपस्थितीने मी आशीर्वादित आहे. तो जर माझ्यावरती एवढी दया करतो, त्या प्रभूला मी कधीच सोडणार नाही. बसली चरणाशी. आता आतमधली मार्था जी आहे ती बाहेर आली आणि ती प्रभूशी बोलत आहे. काय बोलते ऐका. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करायला तिला सांगा. घरात काही लोक अशा असतात, खूप कष्टाळू असतात. तशी मार्था कष्टाळू आहे, खूप काम करणारी, खूप काम करणारी. काही काही लोक कष्ट कमी करणारे असतात घरामध्ये. या स्टोरी आत्ताच्या नाहीत, पूर्वीपासून चालत आलेले आहेत. एक काम करणारी असते, एक काम न करणारी असते. सगळं काम सासूनीच करायला पाहिजे, आहे की नाही? हालेलुया. का सगळं काम सुनेनी करायला पाहिजे? सून नवीन असेल ना, नवीन तरुण मुलगी आहे, नवीन, सासूने तिला प्रत्येक गोष्ट शिकवली पाहिजे. हालेलुया.
आणि आता कसं की पुढची जबाबदारी त्या सुनेवर टाकली जाते. तिला समजलं पाहिजे कुठल्या गोष्टी काय करायच्या काय नाही. सासूच्या गैरहजेरीत मुलीसारखं सासूने सुनेला सांभाळलं पाहिजे. आणि सुनेनी पण काळजी घेतली पाहिजे की सासू ही सासू नाही, आई आहे. हालेलुया. जेव्हा अशा रीतीनं घरात जावा सासू सुना प्रेमाने वागतात, त्यावेळेस घरामध्ये देवाची महान उपस्थिती असते. हालेलुया. आता ही जी मार्था आहे ती खूप काम करतीये आणि तिच्यावरती कामाचा खूप भार टाकलेला आहे. तर त्यावेळेस ती काय म्हणत आहे, प्रभूजी माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करायला तिला सांगा. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस. मार्था, तू खूप काळजी आणि दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. आमेन. मरियेला चांगला वाटा दिलेला आहे, तिने चांगला वाटा निवडून घेतलेला आहे. ती प्रभूच्या चरणाशी बसली, हे काम तिने उत्तम केलेलं आहे. आम्हाला निवडता आलं पाहिजे. एक दिवशी पेत्र पाण्यावर चालला, ऐकलं तुम्ही? पेत्र पाण्यावर चाल, प्रभू पाण्यावर चालताना पाहिलं त्यांनी. वादळात सगळे आधी ओरडले, भूत भूत भूत. म्हणजे यांना गॅरंटी आहे भूत पाण्यावर चालेल पण देव चालणार नाही. आधी ओरडले, पहिलं भूत भूत भूत. काही झालं की भूत. काही लोकांना कुठेही भूत दिसतं. प्रेज द लॉर्ड. कुठे नुसते भूतच दिसत असतात. ते एक पास्टर आहेत आपले बँगलोरला, खूप मोठे देवाचे सेवक आहे, SR मनोहर पास्टर. त्यांच्या घरी काही पाळक लोक भेटायला आले आणि तिकडं कसं सेवकाला अण्णा वगैरे आय्या असं काहीतरी बोलत असतात. ते गेले आणि बसले सगळे सेवक आणि ते पास्टर आत होते, ते आले बाहेर भेटायला. सांगत एक पास्टर उठला, अण्णा जसं आम्ही घरात आलो दाराच्या कडीवरती भूत बसलं होतं, आम्ही आत आलो पंख्यावरती एक दुसरं भूत होतं. अण्णा, त्यांना चीड आली थोडीशी. आता यांना कसं समजावं? ते म्हटले ऍक्च्युली ते इकडचे नाहीयेत, ते तुमच्या बरोबर आले, तुमच्या बरोबर जातील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना कंटिन्यू नुसतं इथं भूत आहे तिथं भूत. आणि काही लोकांचं असं असतं, तुम्ही जे घर घेतलंय तिथं काहीतरी आहे. काय? तिथं भूताचं काहीतरी आहे, घरात सावल्या आहेत, हे आहे ते ते. काय करू? घर बदल. मी काय म्हणतो, घर तुम्हाला देवाने दिलंय का भूताला दिलंय? त्या 7-12वर तुमचं नाव आहे की भूताचं नाव आहे? तुमच्या घराच्या डॉक्युमेंटला भूताचं नाव आहे का तुमचं नाव आहे? जायचं असेल तर भूतांना जावं लागेल. तुम्ही कुठं नाही जायचं, तिथंच राहायचं, तिथंच राहायचं, तिथंच. कोणी म्हटलं नाही या परिसरात असं दिसतं तसं दिसतं, छुमछुम आवाज देतो, त्याला म्हणायचं ते तिकडंच. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते इकडं नाही सांगायचं. एकदा प्रकाश आला तर अंधार थांबू शकत नाही. कितीही मोठी सैतानी सत्ता असू द्या, प्रभू आला की त्या सगळ्या सत्तांना निघून जावं लागतं, अडखळणांना निघून जावं लागतं, अपयशांना निघून जावं लागतं. इथं हा मेलाय त्याचं भूत आहे, तो मेलाय त्याचं भूत आहे, तिकडं असं आहे तसं आहे. या सगळ्या गोष्टीतून बाहेर या. कोणी म्हटलं नाही शेत एवढं असं दरिद्री करतं माणसाला, कमी भावात घेऊन टाका. हालेलुया. किती लोक आंबेत भेटतील. त्या घरात भूत आहे, असं आहे तसं आहे, घेऊन टाका. त्याला म्हणावं भूत आहे बाबा तिथं, मला कमी भावात दे. घेऊन टाका. आणि घेतल्यावर फक्त एकच काम करा, येशू या घरात मी तुला आमंत्रित करत आहे. फिनिश. संपला विषय. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूची उपस्थिती आली, अंधारी सत्ता अडखळणं निघून जातात. आणि त्याच्यामुळं त्या गोष्टींचं कौतुक करू नका ज्या गोष्टी शून्यवत आहे. तुम्हाला जर अभिमान बाळगायचं तर ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा बाळगा, प्रभूच्या उपस्थितीचा बाळगा. त्या प्रभूची आपल्याला ओळख आहे आणि आपलं नाव जीवनी पुस्तकात दिलंय, या गोष्टीचा आनंद बाळगा आणि त्याविषयीचा अभिमान बाळगा. जगातल्या गोष्टीचा बाळगू नका, कुठल्याच गोष्टीचा. आणि ज्यावेळेस हा परिवार येशू ख्रिस्ताचं स्वागत करून आहे, ती बहीण विनंती करते आणि मग प्रभू तिला समजावून सांगत आहे की मार्थे मार्थे, पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने कसा वाटा आहे? चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. येशूच्या चरणाशी
हा आमचा परमनंट ॲड्रेस पाहिजे. हालेलुया. अभिषिक्तांना नेहमी तुम्ही येशूच्या चरणाशी पाहिलं पाहिजे. हालेलुया. मधूनच काही लोक असे एकदम खूप एक्साइट असतात नाही का. काही लोकांना मी बघितलं असं मिनिस्ट्रीमध्ये, चर्चमध्ये, इतके एक्साइट, प्रत्येक गोष्टीत एक्साइट. आणि थोडं काही जीवनात हालचाल झाली, काही टेन्शन आलं का डायरेक्ट एक्साइटमेंट जाते, चेअर एकदम उतरून चर्चला येतात. एकदम 12 वाजलेला चेहरा चर्चला घेऊन येतील. सगळी दुनिया विचारत, काय झालं तुम्हाला, काय झालं तुम्हाला. सकाळी पाणीच नाही आलं नळाला, छोट्या छोट्या गोष्टींसाठी. हालेलुया. निराश होऊ नका. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. खिशातले पैसे संपले तरी तुम्ही जगाचा प्रकाश आहात. शेजाऱ्यांनी शिव्या दिल्या तरी तुम्ही जगाचाच प्रकाश आहेत. अरे बापरे. नळाला पाणी नाही आलं तरी तुम्ही जगाचा प्रकाश आहेत. अच्छा 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 अच्छा. कुणी तुम्हाला धमकी देऊन पळून गेलं तरी पण तुम्ही जगाचा प्रकाश आहेत. गाडी पंक्चर झाली तरी पण जगाचा प्रकाश. अच्छा अच्छा अच्छा. मग एवढं तुम्हाला पक्क माहिती आहे तर आपला चेहरा कशानेच उतरू देऊ नका. हालेलुया. नेहमी आनंदात आणि एक्साइटमेंट मध्ये राहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. देवाच्या उपस्थितीमध्ये जो वाटा आपल्याला मिळालाय तो वाटा आपल्यापासून कोणीही कधीही काढून घेणार नाही. तो वाटा आपल्याला सार्वकालिक रीतीने दिलेला आहे. ज्या व्यक्तीने समुद्रात जाळं टाकलं त्याने निवडून घेतलं काय चांगलं आणि काय वाईट. ते मरिये पुढं अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या, पण तिने निवडून घेतलं की मला प्रभूच्या चरणाशी बसायचंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तिने ठरवलं मला प्रभूच्या चरणाशी बसायचं. प्रभूशिवाय आम्हाला उत्तर देणारं कोणी नाही प्रियांनो, कोणीच नाही. नेहमी 2 मार्ग असतात तुमच्या पुढं. प्रभूची काय इच्छा आहे ते आम्हाला कळायला पाहिजे. प्रभूची काय इच्छा आहे, या वेदनेत, या त्रासात प्रभूची काय इच्छा आहे. त्या देवाच्या योजनेप्रमाणे आम्ही जर चालत असू तर त्याच्यातून देवाचा गौरव होईल. देवाच्या योजनेने आम्हाला कळालं पाहिजे कुठला मार्ग निवडू. प्रभू मी काय करावं, देवाला प्रत्येक गोष्ट विचारली पाहिजे. पवित्र आत्मा त्या गोष्टी आम्हाला प्रकट करणार आहे. मरियेने चांगला वाटा निवडला. बायबलमध्ये रूथ नावाची एक स्त्री आहे, मोआबी होती, परराष्ट्रीय होती, ती काही इस्रायली नव्हती. परंतु ज्या वेळेस नामीचा पती आणि तिचे दोन्ही मुलं मरण पावले, तिच्या 2 सुना अर्पा आणि रूथ यांना ती म्हटली की तुम्ही जा आपल्या बापाच्या घरी, मी जाते माझ्या लोकांकडं. अर्पा रडायला लागली, सासूचा मुका घेतला, गेली निघून ती अर्पा. आता सासू म्हणते रूथ तू पण जा. रूथ म्हणते मी जाणार नाही. तुमचे लोक ते माझे लोक आणि तुमचा देव तो माझा देव. हालेलुया. तिला एक गोष्ट पक्की कळाली होती, परत गेले ना तिकडं मला परत जुन्या जीवनात जावं लागेल. ज्या खऱ्या देवाची मला ओळख झालेली आहे ती माझ्या या सासूमुळं झालेली आहे, या परिवारामुळं झाली. मी ह्या माझ्या सासूला पण नाही सोडणार, तिच्या देवाला पण नाही सोडणार. हालेलुया. आणि पुढं रूथचं किती कल्याण झालं ते आपण पाहू शकता. अर्पाच्या स्टोरीमध्ये पुढं काहीच दिलेलं नाहीये. ती गेली, तिची स्टोरी संपली. जे लोक देवाचा मार्ग स्वीकारतात त्यांची स्टोरी कधी संपत नाही. हालेलुया. 2000 वर्षापूर्वी सगळ्यात भयंकर शिक्षा वधस्तंभावर खेळण्याची. क्रूसावर दिलं म्हणजे सगळ्यात कठीण शिक्षा दिली, हा त्याचा अर्थ आहे. वधस्तंभावर खेळणं सगळ्यात कठीण शिक्षा आहे. एखादा दरोडेखोर असेल, अरे त्या दरोडेखोराचं काय झालं, कोणी पण असं भयंकर काहीतरी करणाऱ्या लोकांना क्रूसाची शिक्षा होती. त्या दरोडेखोराचं काय झालं, लोक म्हणत असतील त्याची स्टोरी संपली क्रूसावरती. त्या व्यक्तीचं काय झालं, काय नाही, त्याला क्रूसावर दिलं, संपलं, त्याचं मारलं त्याला. येशूची स्टोरी क्रूसावर संपत नाही. येशूची स्टोरी क्रूसापासून सुरू झाली प्रियांनो. हालेलुया. त्या वधस्तंभावरती त्याने सामर्थ्य प्रकट केलं आणि त्याने तुम्हाला आणि मला जीवन प्राप्त करून दिलेलं आहे. आज आम्ही काय निवडतो? जाळं फेकणाऱ्या व्यक्तीने चांगले निवडून घेतले, वाईट फेकून दिलेले आहेत. मरियेकडं पण वाटा आहे निवडण्यासाठी, तिने येशूच्या चरणाचा वाटा निवडलेला आहे. रूथकडं पण निवडण्यासाठी 2 मार्ग आहेत, पण तिने योग्य मार्ग निवडला,
देवाचा मार्ग तिने निवडला. आज आम्ही कोणत्या मार्गाने चाललेलो आहोत? लबाडीच्या मार्गाने आम्ही यशस्वी नाही होऊ शकत. येशू आम्हाला आशीर्वादित करू इच्छित आहे. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे की आज आम्ही योग्य निर्णय घ्यावेत. हालेलुया. जेव्हा देव तुम्हाला निर्णय देईल, येत्या वर्षांमध्ये कधीही तुम्हाला पस्तावा होणार नाही. आज देवाकडे निर्णय मागा. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूला विचारा, प्रभू तुमचं मार्गदर्शन करणार. बोले येशू मसीह की